महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी आमदारांना 50-50 कोटी रुपये दिले गेले। हॉटेलमध्ये बेहिशोबात खर्च केला गेला, पैशांची वारेमाप उधळपट्टी झाली आणि आता समजतंय की हा सगळा पैसा उद्योगपती गौतम अदानी यांच्याकडून भाजपने घेतला व आमच्या गद्दारांवरती उधळला, असा गंभीर आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भाजप व शिवसेना एकनाथ शिंदे गटावरती केला आहे। आमच्या माणसांना गद्दारी करायला लावली, त्यांना पाहिजे तेवढे पैसे पुरवले गेले, हॉटेल विमानांवरती मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले गेले। मला अशी शंका आहे की हा सगळा पैसा अदानी यांच्याकडून घेतला गेला धारावी पुनर्विकास प्रकल्प देण्याच्या बदल्यात, असं उद्धव ठाकरे म्हणाले। उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की मला TDR लॉबीची बाजू घेत आहेत म्हणून माझ्यावरती आरोप करतात। मग देवेंद्रजी तुम्ही सांगा, तुम्ही अदानींचे बूट का चाटताय? भाजप ही अदानींची जोडीदार नसल्यागत का वागत आहे? धारावी मधला प्रकल्प अदानींना का दिला गेला? या वेळेस उद्धव ठाकरे हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सुद्धा तुटून पडले आहेत। तुमची दलाली मी ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत। देवेंद्र फडणवीस पत्रकारांना बोलताना म्हणाले होते की मुंबईमध्ये TDR लॉबीची सुपारी घेऊन उद्धव ठाकरेंनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध सुरू केला आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्प होऊ नये, तो अदानींकडून काढून घ्यावा, यासाठी उद्धव ठाकरेंनी मुंबईमध्ये आपल्या समर्थकांसह मोर्चा काढला। त्या मोर्चाला संबोधित होताना उद्धव ठाकरे म्हणाले की धारावीच्या परिसरात उंचीची मर्यादा आहे, त्यामुळे बिल्डरला हव्या तेवढ्या उंचीच्या उंच इमारती बांधता येणार नाहीत। मग अशा वेळी तिथल्या नागरिकांसाठी जी आवश्यक कोट्यात ठरलेली घरं आहेत ती बांधून बाकी राहिलेलं बांधकाम त्याच महानगरपालिका हद्दीत दुसरीकडे कुठेही बिल्डर करू शकतो। जागेअभावी आता बिल्डरचे नियोजन आहे की धारावीमध्ये कमी पडत असलेली जागा मुंबईच्या इतर ठिकाणांवर उपलब्ध करायची, त्यासाठी बिल्डरची नजर दादरवरती आहे आणि आम्ही हे होऊ देणार नाही। आपल्या समर्थकांसह स्वतः मैदानात उतरले ठाकरे पुढे म्हणाले की धारावीमधील जमिनींचे दर व दादरमधील जमिनींचे दर वेगवेगळे आहेत। म्हणजेच एक गोष्ट उघड होते की बिल्डरांनी प्रकल्प मंजूर करून घेतला आहे धारावीसाठी, पण त्यांना जमीन मिळवायची ती दादर मधली। या विरोधात उद्धव ठाकरे आता मैदानात उतरले आहेत। हा विशाल भव्य दिव्य मोर्चा धारावी प्रकल्पाच्या विरोधात होता। या मोर्चाला संबोधित करताना ठाकरे पुढे म्हणाले, मुंबई गिळण्यासाठीच भाजपनं मला मुख्यमंत्री पदावर हटवलं। हा मुख्यमंत्री पदावर असेल तोपर्यंत आपल्याला मुंबई गिळता येणार नाही, त्यामुळं उद्योगपती हाताखाली धरून पैशांची जुळवाजुळव करून भाजपनं आमच्यातील गद्दार शोधले, आमच्यातील गद्दारांना पैसे वाटले गेले, आमच्यातील गद्दारांना पैसे चांगल्या रीतीने खाऊ घालून त्यांच्यावरती हॉटेल्स विमान यासाठी पाहिजे तेवढा खर्च करून त्यांना आपल्यासारखं करून घेतलं आणि अदानींच्या पैशाच्या जोरावर भाजपने हे सगळं केलं। सर्वात विशेष बाब म्हणजे हा मोर्चा काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांना महानगरपालिका प्रशासन सरकारने शेवटपर्यंत परवानगी दिली नाही, शेवटपर्यंत आडकाठी आणली। पण उद्धव ठाकरेंच्या या गंभीर आरोपानंतर भाजपचं म्हणणं आहे की हा प्रकल्प उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच मंजूर झाला आहे। आमचे अजूनही व्हिडिओ सर्व नक्की पहा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।